ज्योतिर्मय मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन, पूर्णयोगाचे अंतरंग. नमस्कार, स्वागत आहे. आज आपण श्री माताजींच्या विचारांवर आधारित एका मला वाटतं खूप महत्त्वाच्या संकल्पनेवर बोलणार आहोत. नमस्कार. विषय आहे आंतरिक शुद्धीची आवश्यकता. म्हणजे त्यांच्या काही नोट्स आणि विचारांमधनं असं दिसतं की केवळ सकारात्मक प्रयत्न किंवा इच्छा पुरेशी नाही. तर मग आज आपण हेच समजून घेऊया की आपल्या आतल्या प्रगतीसाठी फक्त समर्पण किंवा तीव्र इच्छा पुरेशी का नाही. कधीकधी आपली गाडी अचानक का थांबते किंवा मागे जाते, आतमकी काय असतं असं, याचा जरा सखोल विचार करूया. अगदी बरोबर मुद्दा मांडलाय. श्रीमाताजींनी हेच वारंवार सांगितलंय बघा. म्हणजे समर्पणाची जी सकारात्मक क्रिया आहे ना, हो, त्याच्या जोडीलाच त्याला आतून विरोध करणारे जे घटक आहेत त्यांना सक्रियपणे नाकारण्याची, म्हणजे ती एक प्रकारची नकारात्मक क्रिया झाली, ती सुद्धा तितकीच आवश्यक आहे. अच्छा, नकारात्मक क्रिया पण आवश्यक आहे म्हणताय तुम्ही? हो, कारण जोवर आपण आतल्या त्या अडगळीला, त्या नकारात्मकतेला जागा देतो, तोवर खरं परिवर्तन होणं कठीण आहे. आणि याबद्दल त्यांनी गमतीशीर उदाहरण पण दिले असं दिसतंय. म्हणजे आपल्या आतल्या काही नकारात्मक गोष्टी, त्या त्यांना तमोमय म्हणतात. हां, तमोमय. त्या आपण तशाच ठेवल्या तर त्या काही काळ अगदी शांत बसतात. इतक्या शांत की आपण विसरूनच जातो की त्या आहेत तिथे. बरोबर. पण मग काय होतं की अचानक एके दिवशी त्या उसळी मारून वर येतात. जसं आपण म्हणतो ना, खेळण्यातल्या पेटीतून काहीतरी अचानक बाहेर उडी मारतं तसं. अगदी अगदी. आणि इथेच खरी गंमत आहे. श्रीमाताजी म्हणतात की आपल्या प्राणाचे काही घटक आहेत, ते लपून बसण्यात, शांत राहण्यात इतके तरबेज असतात की आपल्याला कळत पण नाही. आपल्याला वाटतं सगळं ठीक चाललंय, सगळं आलबेल आहे, आपण गाफील राहतो म्हणजे. हो, पण या दाबलेल्या गोष्टी त्या संधी मिळताच अधिक ताकदीने बाहेर येतात आणि मग जे काही चांगलं काम केलेलं असतं ते सगळं बिघडून टाकतात. म्हणून त्या आहेत हे विसरून चालणार नाही, त्यांची दखल घ्यावीच लागेल. पण आता इथे एक प्रश्न येतो मनात, आणि तो विचारला गेला आहे असं दिसतंय की एखाद्या व्यक्तीमध्ये खूप म्हणजे खूप उत्तुंग अभिप्सा असेल, म्हणजे ॲस्पिरेशन, हो, तीव्र ओढ. तरी असं होऊ शकतं का? हे खरंच थोडं वर्वरिंग आहे, नाही का? हो, नक्कीच. पण यावर श्रीमाताजींचं उत्तर खूप महत्वाचं आहे. त्या म्हणतात, हो, असं होऊ शकतं, अगदी नक्की होऊ शकतं. अच्छा. अनेक साधकांच्या बाबतीत हे घडतं. म्हणजे तीव्र अभिप्सेनंतर किंवा प्रार्थनेला काहीतरी प्रतिसाद मिळाल्यानंतर लगेचच चेतनेची पिछेहाट होते आणि नेमकं जे हवं होतं त्याच्या अगदी उलटं काहीतरी समोर येतं. अरे बापरे, असं का होतं मग? याचं कारण म्हणजे त्यांनी फक्त सकारात्मक बाजूवरच लक्ष दिलेलं असतं, अभिप्सेवर, प्रार्थनेवर. पण त्याचवेळी आज जी एक अस्वच्छ खोली आहे ना, अस्वच्छ खोली, हो, म्हणजे नकारात्मक प्रवृत्ती, वासना, सवयी यांची जागा, तिकडे साफसफाई करण्याकडे त्यांनी दुर्लक्ष केलेलं असतं. ती खोली तशीच अस्वच्छ राहते. अच्छा, म्हणजे असं की एका बाजूला देवाला बोलवायचं पण घरात साफसफाईच नाही करायची, असं काहीसं? अगदी तसंच. आणि मग काय होतं की ती अस्वच्छ खोली तशीच राहिल्यामुळे जेव्हा बाहेरून प्रकाश येतो किंवा एखादा चांगला अनुभव येतो, हो, तेव्हा आतला तो कचरा, ती अस्वच्छता अधिक तीव्रतेने जाणवायला लागते. अच्छा. ती जास्त गडबड करते, कारण तिला दाबून ठेवलं होतं इतका वेळ. बरोबर. म्हणजे चांगल्या अनुभवानंतर ती अजून जोरात वर येते. नेमके. म्हणून श्रीमाताजी वारंवार सांगतात की आतली खोली साफ करायला विसरू नका. ती आंतरिक स्वच्छता अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे बघा, याचा अर्थ असा की जशी बाहेरची स्वच्छता महत्वाची तशीच आतली स्वच्छता सुद्धा, किंबहुना तुम्ही म्हणताय त्याहून अधिक महत्वाची आहे. नाहीतर मग हो, नक्कीच. नाहीतर मग एका बाजूला बांधकाम करायचं आणि दुसरीकडे पाया पोखरलेला ठेवायचा, सगळी मेहनत वायाच जाणार. अगदी नेमकेपणाने. म्हणून या आंतरिक शुद्धीकडे, या नकारात्मक गोष्टी ओळखून त्यांना नाकारण्याकडे दुर्लक्ष करून चालणारच नाही. ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे. तर आजच्या आपल्या चर्चेचा सारांश असा काढता येईल की
शाश्वत आंतरिक बदलासाठी ना दुहेरी कृती आवश्यक आहे. दुहेरी कृती? हो. एक म्हणजे सकारात्मक समर्पण किंवा अभिप्सा, आणि दुसरी जी तितकीच महत्वाची आहे ती म्हणजे आपल्यातल्या नकारात्मक घटकांना सक्रियपणे ओळखणं आणि त्यांना नकार देणं, आतली शुद्धी करणं. बरोबर. फक्त एका बाजूवर लक्ष केंद्रित करून चालणार नाही, दोन्ही गोष्टी एकत्रच व्हायला हव्यात. आणि मग जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार. श्रीमाताजी म्हणतात की हे नकारात्मक घटक स्वतःला लपवण्यात इतके हुशार असतात, तर मग त्यांना फक्त ते अचानक वर आल्यावर प्रतिक्रिया देण्याऐवजी आधीच ओळखण्यासाठी, म्हणजे त्यांनी म्हटल्याप्रमाणे चांगला प्रकाशमान कंदील घेऊन त्यांचा शोध घेण्यासाठी कोणती नियमित सक्रिय पद्धत किंवा सराव असू शकतो? हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे. हो. म्हणजे अशी कोणती दृष्टी आपण विकसित करू शकतो ज्यामुळे हे लपलेले अडथळे ते उसळी मारण्यापूर्वीच आपल्या लक्षात येतील? यावर नक्की विचार करायला हवा. धन्यवाद. उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर.